असा जगातला सर्वात मोठा हा प्लेन क्रॅशची ही दुर्घटना आहे. त्यावर पहिली प्रतिक्रिया काय, कारण उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केला. अत्यंत संपूर्ण देश शोकमग्न. एअर इंडियाचं विमान ड्रीमलाइनर कोसळणं ही या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी, अत्यंत सुरक्षित समजला जाणारं हे ड्रीमलाइनर ते टेक ऑफ नंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातले एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात. हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळतं त्यातले 24 डॉक्टर आणि 60च्या आसपास विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात. राख रांगोळी होते. गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, जे माझे सहकारी होते राज्यसभेत, त्यांचंही त्यात निधन झालं. आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत, रेल्वेचे अपघात होत आहेत. पहलगामसारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत. विमानाचे अपघात होत आहेत. पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची एक रेषाही दिसत नाही, वेदना दिसत नाही, पश्चाताप दिसत नाही. कालच्या विमान अपघाताचं कोणीही राजकारण करू नये, कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होते. लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलं आहे आणि टाटांना दिलं आहे. टाटाने प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, जे विमान लंडनला चाललेलं आहे, दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन्स बंद पडतात. कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली, काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर. पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबादसारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय काय टाळता? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीमलाइनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्या ड्रीमलाइनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचीच लोक. आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकतो. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे. रफसाहेब, तुम्ही म्हणालात, सुरुवातीला म्हणाल की ड्रीमलाइनर सुरक्षित विमान होतं, पण जगभरातून तक्रारी आहेत या बोईंगविषयी, ड्रीमलाइनर विशेषतः, की सदोष हे आहे आणि याचा वापर करावा या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आहेत ना जगभरातल्या या इंडियाच्या ताफ्यात विमान होतं. आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानंच त्या काळामध्ये आक्षेप घेतले. याच्यामध्ये काही गैरव्यवहार झालाय का, या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का? 300 पेक्षा जास्त लोकांचे प्राण त्यात गेलेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि प्रश्न आम्हाला उपस्थित करावा लागतो. 300 पेक्षा जास्त, त्यात महाराष्ट्रातले 10 ते 15 लोक आहेत, प्रवासी आहेत, क्रू मेंबर्स आहेत. जबाबदारी कोण घेणार आहे? साधा प्रश्न आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात
UPAच्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्षनेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या वेळेला राजीनामे देण्यात आले. रेल्वेचा अपघात झाला तर माधव शिंदे यांनी राजीनामा दिला, काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात, जागेवर जाताय, शूटिंग करताय, त्याचं चित्रण करताय. माणसं मेली आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आहे. रावसाहेब, तुम्ही असं म्हटलं की या घटनेवर राजकारण होता कामा नये, या मताचे तुम्ही आहात. तरी आता एक प्रश्न उपस्थित होतोय की एव्हिएशन मिनिस्टरचा राजीनामा घ्यावा का किंवा त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी. कारण विषय असा आहे की तेलगू देसमकडे हे खातं आहे आणि जे काही NDAचं सरकार आहे, बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा त्यात तेलगू देसमही आहे. तर अशा वेळेस हा राजीनामा घेण्यासंदर्भात चालढकल होऊ शकते किंवा 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे, 30 सेकंदामध्ये ड्रीमलायनर कोसळत आहे, ज्यात 242 प्रवासी आहेत. 30 सेकंदामध्ये विमान कोसळत आहे याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेलं, त्याशिवाय ते विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी. तरीही 30 सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मग गडबड काय, त्याची चौकशी केली जाईल, चौकशीतून जे निष्पन्न होईल ते भविष्यात येईल. पण आता 242 आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार. हा एक अपघात होता असं अमित शहा म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं. तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि पहलगावचा हल्लासुद्धा टाळता येत नाही, मग तुम्ही सत्तेवरती कशा करता. आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही, रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत, हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत, पर्यटक सुरक्षित नाहीत, मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या जनता राज्यात सुरक्षित कोण आहे याचं उत्तर अमित शहानी द्यायला हवं. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विजय रुपानी जे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, खासदार होते, त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला. बदरुद्दीन नावाचे एक मुसलमान स्कॉलर्स आहेत, इस्लामिक स्कॉलर्स, ते कुटुंबासह त्यात मरण पावले आहेत. प्रोग्रेसिव्ह विचारांचे बदरुद्दीन हसलानी ती आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावलेलं. कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल. प्रधानमंत्र्यांनी घ्यावी, नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी, कोणी घ्या, कोणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी. रेल्वे मंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अपघातांची. देशांतर्गत हल्ल्यांची जबाबदारी अमित शहा घ्यायला तयार नाही. ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्पनी हस्तक्षेप करून थांबवलं, त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार नाहीत. मग राज्य कसलं करताय. तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची. इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी. जनता तुम्हाला सरेंडर आहे, बिचारी मरते आहे. रावसाहेब, पहलगाम घटनेनंतर तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता ह्या दुर्घटनेनंतर विरोधी पक्ष किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागरी उड्डयन मंत्र्यांच्या बघा जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांनी ही मागणी करायला पाहिजे. सरकार ते बळी आहेत ना, हा सुद्धा सदोष मनुष्यवधच आहे. 30 सेकंदामध्ये विमान कोसळ, त्याचा अर्थ घ्या, समजून घ्या. 30 सेकंदामध्ये, आणि ते सुद्धा ड्रीमलायनर लंडनला जाणार. ती आपण पाहतोय, मी चित्र पाहिलं आहे, विमान उडतंय आणि खाली कोसळत आहे. मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावरचे, ATCचे लोक जे असतात, त्यांनी ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे, मग विमान कोसळलं कसं.
पंतप्रधानही आज पहाटे सकाळी पोहोचले आहेत. पंतप्रधानांकडून घटनास्थळाची पाहणी ते फोटो वगैरे आलेले आहेत, आम्ही पाहिलं ते फोटो व्हिडिओ वगैरे नेहमीप्रमाणे आलेले आहेत. संवाद हॉस्पिटलला जाऊन वगैरे आहे, ठीक आहे. सुरुवात आहे. अमित शहा घटनास्थळी आहे. पंतप्रधान त्यांची संवेदना व्यक्त करता आहे. बघा, संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक आहे. संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी तर सगळ्यात आधी व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला. मन, हृदय, संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना, म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत. आणि आमचंही हृदय जळतं आहे ना. 241 अधिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळतो आहे. महाराष्ट्र का अख्खा देश हळहळतो आहे. ते गुजरातला झालं म्हणून आम्हाला दुःख नाही असं नाही. गुजरात आमचंच आहे, आमचेच बांधव आहेत ते. विजय रुपानी आणि आमचे व्यक्तिगत संबंध फार उत्तम होते. दिल्लीमध्ये ते माझ्या शेजारी राहायचे. त्यांच्या पत्नी कोकणातल्याच आहेत. आम्ही म्हणजे फार चांगले संबंध होते त्यांचे आणि माझे, विजयभाईंचे. फार सज्जन माणूस होता. आम्हाला दुःख आहे ना. म्हणजे बदरुद्दीन आणि त्यांचं कुटुंबीय वारलं, मी त्यांना ओळखत होतो. इस्लामी स्कॉलर्स आहेत, फार मोठं काम केलं आहे त्यांनी मुसलमानांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी. असे अनेक लोक आहेत. हे जे कॅप्टन सबरवाल आहेत ते आमच्या पवईचे आहेत. कॅप्टन सबरवाल पवईचे आहेत. त्यातले जे बरेचशा मुली आहेत क्रू मेंबर्स, त्या महाराष्ट्रातल्या आहेत, बदलापूरच्या आहेत, उरणच्या आहेत, पंढरपूरचे कुटुंब आहे. आम्हाला दुःख आहे ना. दुःख आहे म्हणून तर मी बोलतोय ना पक्षाच्या वतीनं. यामध्ये ब्रिटनचे प्रवासी होते, त्यामुळे ब्रिटनकडनं आता याची चौकशी केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेतरी 57 ब्रिटनचे प्रवासी आहेत, 7 पोर्तुगीज प्रवासी आहेत आणि 1 कॅनडाचे प्रवासी आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार. भारतातून हवाई प्रवास करण्यासंदर्भात जर जगाने काही निर्णय घेतला तर ती भारताची नाचक्की होईल. भारतामधला हवाई प्रवास सुरक्षित नाही ही जर भावना जगभरात पसरली तर याच्यामध्ये देशाची नाचक्की. एकेकाळी एअर इंडिया महाराजा होता, त्याला महाराजाची प्रतिष्ठा होती, लक्षात घ्या. म्हणून आमचं एक या भारतीय नागरिक म्हणून आमचं हृदय जळतं. बहुत ही दुखद, चिंता, शॉकिंग. 30 सेकंड में एक ड्रीम लाइनर, सबसे सुरक्षित हवाई जहाज इस विश्व का माना जाता है, वो हमारे आँख के सामने उसका टेक ऑफ होता है और हमारे आँख के सामने क्रैश होता है. टेक ऑफ और क्रैश में 30 सेकंड का सिर्फ अंतर है, वो हम देखते हैं. मेडिकल स्टूडेंट की जो इमारत है उसके ऊपर वो गिरता है. 24 डॉक्टर और 60 से ज़्यादा डॉक्टर बनने वाले बच्चे, वहाँ उनकी जान चली जाती है. 300 से ज़्यादा लोगों की जानें चली गई. क्या उसके लिए कोई जिम्मेदार है या नहीं? क्या सिर्फ एक्सीडेंट है इसलिए छोड़ देंगे? देश के गृह मंत्री कल घटनास्थल पर गए, बाद में कहा कि ये एक्सीडेंट है और एक्सीडेंट, ये सरकार जो बैठी है वो एक्सीडेंट टालने के लिए भी बैठी है, लोगों की जानें बचाने के लिए बैठी है, पहलगाम जैसे हमले रोकने के लिए बैठी है. ये सरकार की जिम्मेदारी है. रेलवे के एक्सीडेंट होते हैं तो एक्सीडेंट है, उसकी जिम्मेदारी कोई नहीं लेता है. मणिपुर में दंगे चल रहे हैं, वहाँ लोग मरते हैं, उनकी जिम्मेदारी कोई नहीं लेगा. अहमदाबाद जैसे हवाई हादसे होते हैं जहाँ 300 लोग मरते, वो भी एक्सीडेंट बोलकर छोड़ देते हैं. पहलगाम का हमला, वहाँ जो सिंदूर उजाड़ दिया हमारे महिलाओं का, वो छोड़ देते हैं. तो सरकार क्यों बैठी है? सरकार की जिम्मेदारी क्या है? एक्सीडेंट है, हमला है, ये कब तक चलेगा? आप बताइए. कल अहमदाबाद में जो एयर क्रैश हुआ है, प्लेन क्रैश हुआ है ड्रीम लाइनर का, उसकी जिम्मेदारी किसी को तो लेनी पड़ेगी. 30 सेकंड में हमारे सामने जहाज उड़ता है, टेक ऑफ होता है और नीचे आता है. दोनों इंजन एक तो बंद हो गए या और कुछ हुआ अंदर.
तो क्या है, आप उस बारे में आप बोलेंगे नहीं, इंक्वायरी होगी, जरूर होगी, सामने सच सामने नहीं आएगा। लेकिन भारतीय जनता पार्टी ने जब ये ड्रीम लाइनर का डील हुआ था यूपीए सरकार में, तो सवाल खड़े करने वाली ये भारतीय जनता पार्टी, आप रिकॉर्ड देखिए पार्लियामेंट का, सवाल पूछने वाली भारतीय जनता पार्टी रही कि यहाँ कुछ गड़बड़ है। तो अब गड़बड़ खत्म हो गई, क्या है? चलिए राव साहब, आप एविएशन मिनिस्टर के इस्तीफे की मांग करते हैं, देखिए, क्योंकि आप कह रहे हैं कि कोई जिम्मेदारी लेने के लिए हाँ, तैयार तो नहीं। हमने मांग करने की जरूरत नहीं है, जिम्मेदारी खुद लेनी चाहिए, जिम्मेदारी खुद लेने चाहिए। अभी हम रेलवे मिनिस्टर का इस्तीफा मांगते हैं, पहलगाम के बाद हमने गृह मंत्री का इस्तीफा मांगा, जिम्मेदारी लेते हैं क्या ये लोग? बोला, संपला, धन्यवाद। सर, इंटरनेशनल जो प्रेशर आया है, हाँ। इंटरनेशनल जो प्रेशर आया है इंक्वायरी के लिए, आप किस तरीके से देखते हैं? देखिए, इंक्वायरी जब कोई हेलीकॉप्टर भी गिरता है, जब कोई छोटा प्लेन भी गिरता है, तो उसकी इंक्वायरी डीजी से करते हैं, तो होती है इंक्वायरी। ये तो इतना बड़ा हादसा है, पूरा विश्व शॉक में है, पूरा वर्ल्ड शॉक में है, उसकी तो इंक्वायरी होगी। वॉइस रिकॉर्डर, ब्लैक बॉक्स जब मिलेगा तब बहुत सी बातें सामने आ जाएगी। सर, क्या सरकार इस पे लॉन्ड्रिंग को रिएक्ट करेगी? इसको नहीं, जवाब सरकार देने क्या, के लिए- सरकार बोल रहे क्या एक्सीडेंट इधर है, सरकार छोड़ देती है, एक्सीडेंट है, 300 लोगों की जान चली गई है, उसे सिर्फ एक्सीडेंट बताकर नहीं छोड़ सकते, जिम्मेदारी सरकार को लेनी पड़ेगी। ये जो प्राइवेटाइजेशन किसने किया है? सरकार ने किया है ना, सरकार नहीं चला सकती ना ये जिम्मेदारी कौन ले? सर, मोदी आज गुजरात गए, जाने आज से जाने क्या, जाते रहेंगे, हो गया, थैंक यू।